महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या सरचिटणीसपदी कॉम्रेड आनंदराव वायकर यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या कार्यकारी मंडळाची सभा श्रमिक भवन पुणे येथे महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड पी.के. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। या सभेत महासंघाचे सरचिटणीस पदी कॉम्रेड आनंदराव वायकर यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे। आनंदराव वायकर हे सन 1988 पासून साखर कामगार चळवळीत कॉम्रेड मधुकर कात्रे यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या सहचिटणीस म्हणून काम पाहत होते। ते श्रीगोंदा, पारनेर, जगदंबा, कर्जत, संगमनेर, अगस्ती, नगर तालुका, संत तुकाराम पुणे, क्रांती शुगर पुणे, नाशिक सहकारी साखर, गंगापूर, औरंगाबाद, संत एकनाथ, पैठण, पूर्णा अशा कारखान्यांचे युनियनचे सरचिटणीस पदी त्यांनी बऱ्याच वर्षापासून ते काम पाहत आहेत। तर साखर कामगारांच्या वेतनवाढीच्या राज्याच्या त्रिपक्ष समितीवर सदस्यपूर्वी कामगार प्रतिनिधी म्हणून त्यांनी वेळोवेळी काम पाहिलंय। नुकत्याच नेमलेल्या शासनाने साखर कामगारांचे वेतन मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघावर सरचिटणीसपदी आनंदराव वायकर यांची निवड करण्यात आली आहे। तर आनंदराव वायकर हे अहिल्यानगर मनपा कामगार युनियनचे सचिव पदावर सध्या कार्यरत आहे। तर त्यांच्या या निवडीबद्दल राज्यातील साखर कामगारांनी त्यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाची कार्यकारी मंडळाची सभा महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड पी.के. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका कामगार युनियन पुणे येथे श्रमिक भवन पुणे येथे काल पार पडली। या सभेमध्ये महासंघाचे पुढील 5 वर्षासाठी सरचिटणीस पदावर सर्वानुमते कॉम्रेड आनंदराव वायकर यांची एकमताने निवड करण्यात आली आणि या सभेमध्ये महासंघाचे अध्यक्ष यांनी प्रथम ठराव मांडला आणि त्यानंतर मग सर्वांनी त्याला अनुमोदन दिलं। त्याप्रमाणे महासंघाच्या सरचिटणीसपदी महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या राज्य फेडरेशनच्या सरचिटणीसपदी अहमदनगर येथील आनंदराव वायकर यांची एकमताने निवड करण्यात आली। त्यानंतर पूर्वी सन 1988 पासून महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉम्रेड मधुकर कात्रे यांचे मार्गदर्शनाखाली मी काम करत होतो आणि त्यामध्ये मी 88 पासून सहचिटणीस या पदावर काम करत असल्यामुळे नंतर मग सर्व जवळ कात्रे गेल्यानंतर 9 सालापासून महासंघाची सर्व न्यायालयीन प्रकरणं असतील किंवा राज्य पातळीवर प्रकरणं असतील सर्वांमध्ये मी सरचिटणीस जरी नव्हतो तरी सरचिटणीसची जबाबदारी पार पाडत होतो आणि आता सरचिटणीस कॉम्रेड सुभाष काकुस्ते यांचे मागील महिन्यामध्ये दुःखद निधन झाले। त्यांची जागी माझी सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आणि या निवडीमध्ये जे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कारखान्यावरून आलेले सर्व पदाधिकारी होते त्यांनी सर्वांनी आभार मानले। त्याचप्रमाणे पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आणि महासंघाचं काम जोमाने करण्याची सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या। त्याप्रमाणे मी महासंघाचं काम करतच आहे। त्याचप्रमाणे इतरही वेगवेगळ्या संघटनांमध्ये गेल्या 88 सालापासून सन 2088 सालापासून अहमदनगर कार्यालयामध्ये मी वेगवेगळ्या संघटनांचं काम पाहत असतो। त्याप्रमाणे साखर कामगारांचंही काम पाहतो। जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12 साखर कारखान्यामध्ये ज्या संघटना आहेत त्या 12 साखर कारखान्यातील संघटनांचा मी सरचिटणीस आहे आणि इतर संघटनांमध्ये जरी सरचिटणीस असलं तर वेगवेगळ्या पदावर अशा साधारण महासंघाला 20 साखर कारखाने ॲफिलेट आहेत। त्या 20 साखर कारखान्यावर महिन्यातून किमान एक वेळ तरी मला चक्कर मारावं लागते, तिथले कामगारांचे प्रश्न पाहावे लागतात आणि मोठी जबाबदारी ही या सरचिटणीस पदाची माझ्यावर पडलेली आहे। त्याच्यामध्ये माझ्या परीने जेवढे मी प्रयत्न करील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तेवढे मी प्रयत्न करीलच। त्याचप्रमाणे राज्य पातळीवरील साखर कामगारांचे वेतन मंडळासाठी जे त्रिपक्ष समिती नेमली जाते त्या त्रिपक्ष समितीवरही मला काम करण्याची 2 वेळा संधी मिळाली। आताही पुन्हा नव्यानं त्रिपक्ष समिती गठीत झालेली आहे 11 डिसेंबर 2024ला। त्या समितीमध्ये सुद्धा मी
कामगारांच्या वतीने सदस्य आहे. राज्य पातळीवर समितीची कालच बैठक होती. त्या समितीचे कामकाज जोरात चालू झालेलं आहे आणि लवकरच साखर कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय महासंघ आणि प्रतिनिधी मंडळ एकत्रपणानं घेईल अशी मी ग्वाही सर्वांना या निमित्ताने देतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.